तुमच्या महायुतीमध्ये जाण्यावर पुण्यातल्या लोकांना विचारा असं म्हणत पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना वसंत मोरेंनी टोला लगावलाय। मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही असंही म्हटलेलं आहे वसंत मोरे यांनी। काय मेसेज आहे, कुणाला मेसेज आहे आणि यामधनं राजकीय वर्तुळात राजकारण्यांनी काय समजायचं? ज्या लोकांना वसंत मोरेला उमेदवारी मिळणार त्याच्या अगोदरच ज्यांनी वल्गना केल्या होत्या की निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी हा मेसेज आहे। शेवटी कसं असतं माहिती आहे का, मुंगी किती छोटी असली ना ती हत्येचा कार्यक्रम करू शकते। आणि म्हणून मी कालच्याला पण एक पोस्ट टाकली होती की मला हलक्यात घेऊ नका। राहिला विषय एकतर्फी होण्याचा, जोपर्यंत वसंत मोरे पुण्याच्या रिंगणात आहे तोपर्यंत ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी होणार नाही। हा क्लिअर मेसेज येतात, त्या पण प्रश्न असा आहे ना, हा त्यांनी मेसेज क्लिअर कुणाला केलाय? वसंत मोरेंचा हा मेसेज किंवा आव्हान कुणाला आहे? पुणे शहरामध्ये कोणत्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे? भारतीय जनता पार्टीने जाहीर केली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनीच एक प्रकारे असं पुणेकरांना गृहीत धरूनच सांगितलं की निवडणूक एकतर्फी होणार। पुणेकर कधी कोणाला एकतर्फी देत नाही आणि मला वाटतं की यावेळेस लोकसभेच्या रिंगणात वसंत मोरे आहे। रवींद्र धंगेकर ज्यांना तुम्ही भेटलात, ज्यांना तुम्ही गुरु म्हणालात, ते म्हणाले की त्यांचं नाव आता कन्फर्म झाले, दिल्लीतनं ते नाव आले। मग अशा वेळी तुमचा स्टँड काय असेल? त्यांचं नशीब, त्यांना जर आमदारकीनंतर खासदारकीही मिळत असेल